अंगारकीनिमित्त कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे या ठिकाणी पहाटेपासून भाविकांची गर्दी दिसते। अगदी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भाविक आलेत। विशेष बाब म्हणजे अगदी मे महिन्यातच ही अंगारकी आलेली आहे, त्यामुळं एकंदर सुट्टीचा हंगाम आणि अशा वेळेला साधारणपणे भाविकांचा हा आकडा साधारणपणे 40 ते 50 हजाराच्या घरात अधिक असेल। म्हणजेच साधारणपणे गणपतीपुळेमध्ये आज दिवसभरात जे भाविक दर्शन घेतील त्यांची संख्या साधारणपणे 70 ते 80 हजारांच्या घरात असेल असा अंदाज मंदिर देवस्थानाचा आहे। काका कुठून आलेला आहात तुम्ही? आम्ही कर्नाटकमधून आलोय, सलगरपासून कवठेमंकाळ। तर म्हणजे प्रत्येक अंगारकीला येते प्रत्येक अंगारकी। आज कोणाकोणासोबत आला? आम्ही 5-7 जण बरे, आमच्या गावातल्या गाड्या करून आम्ही येते। चालेल। काका तुम्ही कुठून आले? पन्हाळ्याहून आलोय। तर अंगारकीला दरंग गेलो. अच्छा, आज काय बाप्पाकडे काय मागणार सगळं? काय सर्वांना सुखी ठेव, समृद्धी ठेव, हीच बाब. तर जर आता आपण बघितलं ना तर हे राज्यातल्या कानाकोपऱ्यातले भाविक इथं दाखल झालेत। विशेष बाब हीच आहे की उन्हाचा वाढता कडाका आहे आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर इथं ही ग्रीन जी नेट म्हणतो ती देखील या ठिकाणी बांधली गेलेली आहे। याचं कारण म्हणजे उन्हाचा कडाका वाढतोय आणि अशा वेळेला काही दर्शन रांगेमध्ये देखील काही बदल करण्यात आलेले आहेत। शिवाय पार्किंग व्यवस्था किंवा दरवेळेला जी वाहतूक कोंडी होते ती टाळण्यासाठी देखील अगदी मंदिर परिसरापासून काही किलोमीटर अंतरावरतीच गाड्यांना रोखलं जातं आहे आणि त्यांना तिथेच पार्किंगची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। भाविकांचा उत्साह आहे। अगदी मे महिना आहे आणि त्यामुळं या वेळेला गर्दी अधिक असेल असा अंदाज देखील मंदिर देवस्थानाचा आहे। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।